तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कॉलेज दादा युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आपल्याला आज सचिन भेटलेला आहे सकाळी सकाळी। त्याचं खातं फालाचं आहे। अरे खातं फालाचं का? हा बँकेत खातं फालाचं ना। हा, त्याच्या दुसऱ्या बँकेत 65,000 रुपये मायनस आहे, त्याच्यामुळे दुसरं खातं फालाचं आहे। चला भालगाव भांडर जायचं आपल्याला। तर मंडळी, आम्ही आलो एम नाना तिथं। याचं काही काम झालं नाही, ते बँकेचं ते म्हणे बंद आहे म्हणे, करंटाची कधी त्याला बी काही विषय नाही याचा। तर आम्ही आलो कृष्णापाशी एम नाना हॉटेल। कसं चालू तुझा धंदा पाणी? एकदम बढिया। खरंच चांगला चालू का? हो। काही सुधारणा जेवणामध्ये? हो, भरपूर केली। काय केलं? तुझं नाव काय आहे रे? गोटे। गोटे आहे का तुझं नाव? कुठाला आहे तू? तर मित्रांनो, इथं एम नाना हॉटेल आहे, कृष्णा मालक आहे, त्याचा ओनर आहे। इथं जेवायला या कंटिन्यू। तर चला आम्ही पाहतो काय आहे। तर मित्रांनो, इथं आलेलो आहे मी एम नाना हॉटेल मध्ये। हे आयुर्वेदिक देते इकडं तुम्हाला दाखवतो मी, त्यांचं बोर्ड वगैरे दाखवतो मी तिथं तुम्हाला सांग काय विषय। हे त्यांचं बोर्ड आहे, हे कावळाचं औषध ते सगळं भेटत आहे इथं। हे त्यांचं तिकडे दवाखाना आहे, हे बघू शकता तुम्ही। इकडे ते एम नाना बसते इथं, पण इकडे ते त्यांचं मुलाचे हॉटेल आहे कृष्णाचे। हे इथं डॉक्टर ते एम नाना आहे, एम नाना असते तुम्हाला दाखवलं असतं। इकडे पलंग वगैरे असं बघू शकता तुम्ही। इकडे गोळ्या औषधं, हे पैसे पेड करायचं बघू शकता तुम्ही, हे गोळ्या पावडर वगैरे। तर चला, हा त्यांचा मुलगा आहे एम नाना डॉक्टरचा मुलगा आहे हो। पण अवश्य भेट द्या, ही तर एम नाना हॉटेल आहे, बघू शकता वरती। चला, बाथरूम पण इकडे व्यवस्था आहे, लेडीज ते सगळे। ही मुलगी कृष्णाची, म्हणजे एम नानाची नात आहे, हाय करते ती तिच्या बोलला। धंदे पे ध्यान दे ना भाई। हा, हे हॉटेल आहे, मस्त यायचं, खायचं प्यायचं, एन्जॉय करायची। 10 रुपयाला पाठीमाग आहे ना रे? 10 रुपयाला पाठीमाग का? दारू नाहीये, शुद्ध शाकाहारी आहे हॉटेल आहे। इकडून चितेगाव रोड कोण या मला समजा, सोलापूरहून या मला आहे लेफ्ट साईडला। इकडं हे सचिन पळसकर, घे सचिन। तर चला, काय सांगशील तू गिरायकाला, काय सांगशील? एक वेळेस आपल्याकडे आवश्यक भेट द्या। फॅमिली सक्षम पण आपल्याकडे, सगळ्या व्यवस्थित सुविधा पण आहे, आणि जेवणाची पण एकदम बढिया क्वालिटी आहे। तर अवश्य भेट द्या, आवश्यक भेट द्या, एक वेळेस ट्राय करून बघा। भासा आलेला आहे मळ्यातून, काय घ्यायचं रे? हा, स्टिंग घ्यायची, त्याला घे। भासा पण आपला मळा आहे पाठीमाग, आपली पुतणी आली। हाय हाय, काय खायचं, काय घ्यायचं बाई? हा हा, तर मित्रांनो, पुतणी आपली मळ्यातून आली, काय घ्यायचं? फ्रुटी। बर चाल, तर फ्रुटी, एक फ्रुटी घे आणि एक स्टिंग दे। फ्रुटी नाही, फ्रुटी दे। तर भाई घेतलं भाई, जाय बाय बाय कर ना भाई, बाय। हे माग बाई जाम धरून पैसे असं मागून मिठी मारून बाय। जाईल झाली वापस। ही गाडी विक्री आपल्याकडे, ही गाडी विक्री आपल्याकडे। अरे भाई बाय, आता बाय। तर चला, तर मंडळी आम्ही निघलेलो आहे। चला हॉटेल सह्याद्री अंतरती काय आपलं रोडला खेटून शेड आहे, पाठीमाग ढोर आहे। आम्ही निघलो आता गावाकडे, पाहतो काहीतरी मालकाचा फोन आला का नाही आला, पाहता मालक फोन करेल बहुतेक। चला, भाजीपत्तेवाले दाखवतो तुम्हाला, आमच्या गावातले भाजीपत्तेवाले।
तर आम्ही आलो. बाबा कस काय धंदा आमंत्री कस काय हा काय आणले बाबा काय आणली त्याला काही काय नेली काय किलो आहे 30 रुपये 30 रुपये किलो भाई पपाया लिपण फाटेवरती बाबाला अवश्य भेट द्या. बाबा मग पपई घेऊन जा कचकावून मंत्रीकडे काय जांबाई हा इकडे बाई जेवण करू राहिली. इकडे बसलेले टेलर मामा उदरबाद आमच्याकडे उदरबर का उधार पण मारले त्यांच्याकडे काही विषय नाहीये पण पैसे 100% चेक लिहून घेते पहिले त्यांनी सह्या घेते. तर चला मंडळी मंत्रीचं काय धंदा पाणी मंत्री तुमचं कसं हे कांद्याचं कसं काय मंत्री. तर चला मंडळी आम्ही जातो आता काही पाहतो. मंडळी इकडे बाई जेवण करू आली. हे बघा बाबा इकडे बसलेले इकडे हे पपाया गे पया विषय काय बाबा या म्हणा इकडे पपाया घ्यायला हा हा सीताफळ पण इथं आई जेवू राहिली इकडे मस्त पद्धतशीर मध्ये. तर चला मंडळी उद्धव भेटलेला आहे आम्हाला. काय म्हणला उद्धव हाय गणेश कुठे म्हटला गणेश मला फोन नाही त्याचा झाला 1 हप्त्यापासून फोन नाही. तिकडे वृंदावन हॉटेलच्या मालक आपला आवाज येते गाण्यात तिकडे सरपंच मी आता चाललेलो आहे गावात. गरणवालचं मंदिर खूप छान बनत आहे आता. गरणवालची गाडी उभा आहे. मंदिर बघू शकतो ही कंपनी द्यायची मोठी कंपनी. तर चला तर मित्रांनो आपल्याला आलेला आहे आपल्या मालकाचा फोन. आपण निघलो झालटा फाट्यावर गाडी घेऊन इकडे ये. चला हो काय म्हणतं काही ते 1 हप्त्यापासून सुट्टी पण नाही आहे काहीच माहिती नाही आहे. चलो तर पिंटू मामाचे मेंढर पिंटू मामा भेटलेला आहे. पिंटू मामा काय करू लागले. नाही आता मी चाललो गाडी भरायला. नाही ना गाडी भरायला नाही मला टकलं काय विषय काय तुमचा मस्त आहे का कुठे मेंढर कुठे बकरी इकडे का. तर चला मंडळी तर मित्रांनो मटण खायला यायचं असेल स्पेशल तर हॉटेल चौधरी आमच्या निपाणी फाट्यावरती आहे. 1 नंबर क्वालिटी भाई काही विषय नाहीये. तर चला मंडळी जायचं झाडा भाटा. तर मंडळी आपण आता आलेलो आहे ब्रिज पाशी. कसा विषय तर चलो भाई जय शंभो. इकडं जातो वाळूला इकडून जातो चिकनहाना सेंद्रा झालटा फाटा परत जुना बायपास हा खालून जातो. तर चलो तर खालून घेतला आपण आता टन. भाई विषय नाही भाई विषय नाही. तर मंडळी आपण थांबलो आता इथं आडगाव फाट्यावरती. चलो गाडी आपली चलो भाई गोपी के पास से जाके आते हैं. तर गोपाला भेटायचं आहे मला थोडंसं त्याला काही खाटो शामला जायचं आहे त्याच्यामुळं त्याला माहिती विचारायची त्याच्यामुळं झालं. तर मंडळी आम्ही आलो गोपीपाशी भाई तो गोपी बसलेला इकडं त्याला खाटा शामला जायचं त्याला विचारायचं कसं जायचं. हे भाई तू पिकितो या इथं तू पिकितो इथं शो सुद्धा डेअरी आडगाव फाट्यापाशी या इथं आहे सर इथं आंबेगाव हॉटेल समोर. पण यांनी 300 रुपयाचं पॅकेट 350 रुपयाला दिला आपल्याला तुपाचं. रेट तुपाचे अरे इतके नसते वाढ 10 रुपयाला. अर्धा लिटर माग 50 रुपये खाल्ले याने. अर्धा लिटर माग 50 रुपये. 300 रुपयाचं तूप याने 350 रुपयाला दिलं डायरेक्ट. असं नाही
तर गोपीला खाटो श्यामला जायचंय गोपी साहेब 24 तारखेला खाटो श्यामला जायचंय. त्यांना कसं ते रस्ता गिस्त सांगतो मी दर्शक भेटतो. तर मित्रांनो आपण दिली गोपी शेटला गाडी लावून आता त्यांना खाटो श्यामला जायचं. ते योग्य गजेला संघ पूर्ण करून घेते आणि ते कसं काय किलोमीटर आपल्याला काही माहीत राहणार नाही. तर चल भाई यांना फसवलं आपल्याला. याचा बदला घेणार आहे मी 100%. याच्याकडून काही घेणार पण पैसे देणार नाही याला डायरेक्ट का. पण भाई मी याचा डायरेक्ट बोर्ड गिडं दाखवेन तुम्हाला जायच्या टायमाला. याच्याकडे अगोदर रेट पोहून घ्यायचा म्हणजे तुपाचे रेट वाढले म्हणतो तो. पण आता काय सांगा मला देता येत नव्हतं. पण ते मला देत होता 300 रुपये. पण ते त्या दिवशी पाहुणे आले ते पाहुण्याने सांगितलं मला 350 रुपये दिलं. जाऊ द्या चालता आहे जिंदगी. हाऊस त्यांना सांग आता डिस्काउंट देशी का नाही. निघलो आता इथून मस्त पद्धतशीरमध्ये. आता त्याला भेटलो दिली गाडी लावून. तर चलो भाई तर मंडळी आपण आलो आता गाडी लावतो. आता पहा रस्ता आहे आमचा तुम्हाला दाखवले पाहिला असा विषय. तर मित्रांनो आपण आलो इथं आपल्या पार्किंग पाशी. मालकाला फोन लावतो काय भाडं आहे का काय नाही विचारतो मग गाडी पार्किंगला पार्क. तर मंडळी आपण केली गाडी इकडं पार्किंग. आता जातो हॉटेलवरती काय मालक काय म्हणतो पाहतो. तर चलो भाई हे गट्टू बिट्टू इथं चलो इकडे गाडी उभा आहे. आपल्याला जायचं पाहिजे हॉटेलवरती कच्चा रस्ते. तर आपण आलेलो आहे रोडवरती. आता आपल्याला जायचं पलीकडे भेटणार सद्गुरू हॉटेल. चलो तर मंडळी आम्ही आलेलो आहे बायपासला. इकडे गाड्या बघासाठी मालकाला कॅरी घ्यायची. तर चलो भाई किसको गाडी लेना येत आहो भाई. तर मंडळी ही कॅरी तर मंडळी ही कॅरी बघायला आलो आहे. डिझेल आहे. आता काय माहित काय किंमत सांगितली काय नाही. चालू करून पाहू पहिलं. मंडळी चालू करून पाहतो हिला कॅरीला. डीजल गाड़ी है काय म्हणती काय नहीं पाहतो. तो भाई चालू करके देखे हमने वही क्या है मालिक देखते क्या क्या प्राइस बोलते क्या नहीं क्या प्राइस बोलते क्या नाही क्या. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे सद्गुरू हॉटेलला. बघू शकता आमचं पाहुणं मिरच्या तळावर टाकलं इकडे झोपवर आला. आम्ही आता चहा वगैरे घेतो. मंडळी झालडा पाठवून सोलापूर हायवेकडे जायच्या टायमाला आपल्या पाहुणे आठवते. वडापाव कसं काय क्वालिटी गिलिटी असा विषय. कसं काय धंदा पाणी पाहुणा क्रिकेट पाहू राहिलं. तर चला भाई अरे पाहुणं सिगरेट तर मंडळी आम्ही निघलो आता घराकड. ऐक नाही चाटे मामा चाटे मामाचं रिक्षा द्या आम्ही. चला 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 भाई. तर चाटे मामानं आणलं आपल्याला सद्गुरू हॉटेलवरून. चाटे मामा कसे चाललं. तर आता मी पनीर गिनीर घेतो. तुम्ही काय घेणार आहे आज. चला मग आता पनीर घेतो. तर मंडळी मी आलेलो आहे याच्याकडे पनीर घ्यायसाठी. पनीर काय किलो रे. 80 हा 80 किलो नाही पावशेर किलो काय 300. लाज वाटत हिशोबाला लावला भैया. तो मला तुका माग 50 रुपये शिल्लक लावू राहिला तू आता इथून पुढं. असं नाही करू ना. श्रीखंड कितला आहे रे. श्रीखंड 30 रुपयाला छोटं छोटं थोडं थोडं हिशोबान जाईन भैया पनीर. काय नाही तो स्कॅन का नाही होत रे. दे भैया 1 किलो दे. 600
भाई याच्याकडून घेतलं भाई 1 किलो डायरेक्ट पनीर. आता संध्याकाळी पनीर चिल्ली मस्त बनित मस्त खातं भाई. याला खायचं प्यायचं मस्त आईस करायची भाई. तर चला याच्या कोणी थंड पाजणार आहे लस्सी पाहिजे थंड खाऊ घातलं या ना. धन्यवाद याचे भैया. कुठे याला पनीर याला आडगाव फाटा अंबिका हॉटेल शिवशिरा डेअरी. चांगलं पनीर आहे. तूप पण चांगलं आहे स्वतः. चला या भैया. श्रीखंड 1 नंबर आहे. शिवशोधाचं आहे भाई. क्वालिटी 1 नंबर, क्वांटिटी 1 नंबर भाई. मी एकदम दिल खुश झालं भाई ना. खाऊ घातला आपल्याला 50 रुपयाची वस्तू खाऊ घातली आज. तर मंडळी या ना मस्त आपल्याला श्रीखंड गिरखंड खाऊ घातला. आता चाललो आम्ही आता घरी मस्त पनीर चिल्ली पनीर येऊ का रे. हा चला. तर मंडळी आम्ही आलो हे वृंदावन हॉटेलला. इथं केका बसलेला आहे. मी आता पनीर बिनीर आणलं. त्या आईस्क्रीमवाल्याकडे ठुलं तिकडे पाठीमागं. कारण की त्या टायमाला मळ्यातून एक चक्कर मारतो. हाय केका. हाय केका. जाऊ दे काही लक्ष नाही आपल्याकडं भाई. तर मंडळी आपलं काही जाणं झालं नाही भाई. आपण आता इथून डायरेक्ट आपलं हे इथं फाट्यावर आलेलो आहे. याच्याकडं पनीरचं आपलं पनीर काय भाई. कसं काय चालू होतो धंदा पाणी. हा ठीक चालू आहे. चल भाई याच्याकडे पनीर ठरलं तर मला पनीर द्या. मी जातो घरी मस्त पनीर चिल्ली खातो जर. तर चला भाई. आपण घेतलं त्याच्याकडून पनीर. म्हणजे आपण त्याच्याकडे ठेवायला दिलं. आपण तिकडून आणलं तर गाडी गेलो तिकडे. गाडी काही भेटली नाही आपली. चालले भाई पै पै घर पे अभी. तर चलो. तर भाई आपण आलेलो आहे घरी. मग घराची चहा कुठे ते माहित नाही. तर मंडळी चहा गेला सापाडे. पण आपला मुलगा कुठे गेला काही समजा नाही. गल्लीला नाही कुठं नाही कुठे काय नाही. तर चलो भाई क्या है. अभी पनीर लाया हमने. अभी कोई नहीं हाथ के नीचे. हाताखाली कोण नाही त्याच्यामुळे काही बनवू शकत नाही आपण भाई. त्याच्यामुळे इथं ठेवून देतो मी. बाकीचं पोहायला मुलगा आल्याच्या नंतर. मित्रांनो आपण घेतलं इकडे पनीर. आता या पनीर छोटे छोटे तुकडे करून टाकू पनीरचे. चल चलो. तर मित्रांनो घेतले आपण हे असे तुकडे करून. हे बघू शकता तुम्ही असे तुकडे करून घेतलेले आहे. आता असे बघू शकता तुम्ही असे तुकडे करून घेतलेले आहे. तर बघू. तर मित्रांनो आपण घेतले कांदे, टमाटे, मिरच्या, लसूण, अद्रक, कढीपत्ता यांना आता बारीक करून घेऊ. तर मित्रांनो आपण घेतली अद्रक, लसूण, मिरची कुटून घेतली ह्या गिलासामध्ये. चलो भाई अभी कांदा बारीक करेंगे. कांदा बारीक करतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण टमाटर बारीक करून घेतलं. कांदा बारीक करून घेतला. अद्रक, लसूण, मिरची ठेसून घेतली. कढीपत्ता आहे. इकडं पनीर आहे आपलं. मित्रांनो इकडं आहे पनीर. आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे. पनीर भाजीसाठी पण आहे आणि पनीर चिल्लीसाठी पण करायचं आहे. तर इकडं तेल गरम होतं आहे. इकडं आपण कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, मिरची कुटून इकडं कढीपत्ता आहे बाई. आता मसाले आहे तुम्हाला दाखवतो नंतर. मित्रांनो आपण हे पनीर असे तळून घेतलेले आहे. बघू शकता हे चिल्लीसाठी ठेवलेले आहे. पनीर चिल्लीसाठी. हे भाजीसाठी तळून घेतलेले आहे. आता पनीर चिल्ली मिक्स करतो मी मसाला. तर चला इकडे तेल थोडं थंड होऊन देतो. कारण की पनीर चिल्ला मसाला काढायला टाइम लागणार आहे. मंडळी कैसं आहे आपलं काम कसं आहे तर पाहतो मी. आज पहिली वेळेस चांगले ट्राय करून पाहतो. मित्रांनो हा मसाला टाकणार आपण पनीर भाजीला. हा एव्हरेस्ट, हा परवीन, हा तरी मसाला. एवढे मसाले टाकणार आहे आपण. जेवढे मसाले दाखवले तुम्हाला तेवढे मसाले टाकले. कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, मिरची ठेसून आणि परत ते कढीपत्ता. कशी दिसतं बघा मला सांगा. कशी विषयी आणखीन गिरवी तयार व्हायची तिची. इकडं भाजी रेडी आहे. इकडे पनीर चिल्लीचं हे रेडी आहे. पनीर चिल्ली काढून
मसाल्यामध्ये याच्यात तळायची आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इकडं झालेली आहे आपली पनीर चिल्ली. इकडे पनीर भाजी. आमचा मागे खोराला आमची पोरगी. तो काही विषय नाही आहे. आता पोळे गिळ्या बघू लवकर बनवा चला. तर भाई आपलं झालं जेवण गिवण भाई. मस्त पनीर गिनीर आणलं भाई. मस्त एकदम ओके मध्ये राहिलं पनीर चिल्ली पनीर भाजी असं आणलं. आता जरशी गावात चक्कर मारतो. तर मंडळी मी आलो होतो दत्ताच्या हेअरस्टाईल मध्ये. इकडे विशाल बघा ना किती चमकू लागला इकडे. भाई कुठे गेलता तू फिरायला? राजस्थान. आज बर्फात बी गेलता काय करू? हो यायला चांगली मजा करू रे भाई. जैसलमेर. बाकी बात आहे मग पहिलं जैसलमेर. चलो भाई. तर चलो भाई. हाय केका कसा आहे तू? बर बर बर. काय रे ए काय नानू काय आणतो? काय टप्पा गिप्पा आणला का? हे काय खिशात आहे पुढे. गाण्याचा काही विषय नाही. टप्पा लागत होईल डायरेक्ट जवळ पहिलं. तर चलो भाई. मित्रांनो आपण आता चाललो झोपायला. आता व्हिडिओ तर इथंच एंड करतो. भेटू सगळी. तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चल झोपू. बाय बाय.